नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गास नवा आवाज. अखिल भारतीय MIM या पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी आज पुण्यात होते. तिथे मुस्लिम आरक्षण परिषद होती. हा कार्यक्रम MIM ने आयोजित केला नव्हता. इतर दोन संघटना होत्या या आयोजनामध्ये. पण खासदार ओवैसी येणार म्हटल्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. वातावरण तापलं, शिवसेना आक्रमक झाली. ओवैसी इथे येताच कामा नये असा एक सूर लागला. त्यांची सभा होताच कामा नये असं म्हटलं गेलं. अखेर सगळ्या अटींसह या सभेला परवानगी मिळाली. आज पुण्यात सभा निर्विघ्न पार पडली. पुणे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. आपण सच्चे भारतीय आहोत अशी भूमिका खासदार ओवैसींनी या परिषदेमध्ये मांडली. मुस्लिम तरुणाई बेरोजगार आहे, तिच्याकडे संशयानं बघितलं जातं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. एकूण त्यांचा टोन आज तरी चांगला होता. पण या निमित्तानं 3-4 प्रश्न पुढे आले आहेत. एकतर खासदार असलेल्या एका राष्ट्रीय नेत्यावर एवढे निर्बंध लादण्याची वेळ का येते, हा पहिला मुद्दा आहे. त्याच्याविषयी एवढा अविश्वास का वाटतो. त्याच्याच कंसातला अनुस्यूत भाग असा आहे की मग अशा व्यक्तिमत्वाचा नेता राष्ट्रीय स्तरावरचा नेता किंवा खासदार म्हणून पुढे कसं काय येतो, हा दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे एक पुढचा मुद्दा याच्या अनुषंगाने उपस्थित होतो आहे आणि तो असा आहे की खरोखरच जर समजा या प्रकारच्या गोष्टी होत असतील, म्हणजे एकीकडे पोलिसांनी असं सांगितलं की कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करू नका असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं. ते कुठल्या अधिकारामध्ये सांगितलं. तिसरा मुद्दा असा आहे की धार्मिक तेढ वाढली तर भारत आणखी मागे जाईल असा इशारा दिला होता बराक ओबामांनी आपल्या परवाच्या भाषणात. पण आगामी काळात हे असं राजकारण अधिक पुष्ट होणार की काय. ओवैसींची भाषणं प्रक्षोभक असतात हे खरं आहे, पण मग ते एकटेच अशी भडक भाषणं करतात का. आताच ताजी बातमी अशी आली आहे की विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे की व्हॅलेंटाईन्स डेला हिंदू मुलगा मुलगी अशी जोडी एकत्र दिसली तर जबरदस्तीनं त्यांचं लग्न लावून देऊ. आणि समजा वेगवेगळ्या धर्माची अशी जोडी असेल तर त्यांचं शुद्धीकरण करू. आता हा काय प्रकार आहे. तिकडे एक खासदार म्हणतायत की भारत हा धर्मनिरपेक्ष देश नाहीच, त्याचं काय करायचं मग. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की भारतातल्या मुस्लिमांची आजची अवस्था फारच बिकट आहे हे आकडेवारीसुद्धा मान्य करते. अशा वेळी मुस्लिम आरक्षण आवश्यक आहे का, की ती फक्त राजकीय खेळी आहे. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. हे 4 पदर आहेत आणि आपल्यासोबत हे सगळे ही चर्चा करण्यासाठी आहेत नामवंत पाहुणे. गफार कादरी आहेत आपल्यासोबत. MIMचे नेते आहेत गफार कादरी, ते असणार आहेत आपल्यासोबत पुण्यातून. प्राध्यापक जयदेव डोळे राजकीय विश्लेषक आहेत, ते औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे वर्षा भोसले भाजपच्या नेत्या आहेत, त्या माझ्यासोबत आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या नेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत फोनवरून. आणि त्याचप्रमाणे आनंद दवे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. या सगळ्या नामवंतांसोबत आपल्याला सुरू करायची ही चर्चा की खरोखरच ओवैसी पुण्यामध्ये आले, सभा झाली, मुस्लिम आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा झाली, पण मुळामध्ये मुस्लिम आरक्षण आवश्यकता आहे की राजकीय खेळी आहे. आणि मुख्य म्हणजे ओवैसींच्या येण्यावरून, त्यांच्या सभेच्या परवानगीवरून जे एवढा मोठा गोंधळ झाला, तेवढ्या गोंधळाची गरज आहे का. आणि जर ओवैसी प्रक्षोभक भाषणं करतात तर प्रक्षोभक भाषणं करणारे ओवैसी एकटेच आहेत का. अशा सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला ही चर्चा करायची आहे. पण त्यापूर्वी आपण बघूया की आजच्या मुस्लिम आरक्षण परिषदेमध्ये ओवैसी पुण्यात आले, त्यांनी भाषण केलं. भाषणात ओवैसी नक्की काय म्हणाले. कि नहीं मजहब के नाम पर रिजर्वेशन नहीं दिया जा सकता, तो मैं तो उनसे पूछना चाह रहा हूं कि हम ये देखते थे कि क्या मैं अपनी जान अंग्रेजों के खिलाफ इसलिए दूं कि मुसलमान हूं या मजहब हूं. हम अपने वतन को देखते थे, अपनी वतन की सरजमीन को देखते थे, इसलिए हमने वतन को आजाद कराने के लिए अपनी जान की कुर्बानी दी. बेहतरीन से बेहतरीन लिबास पहनो, मगर मिस्टर प्राइम मिनिस्टर, हिंदुस्तान के 14% आबादी, मिस्टर प्राइम मिनिस्टर, महाराष्ट्र के 1,10,00,000 मुसलमानों की आंखों में आंसू है. मिस्टर प्राइम मिनिस्टर, हमारे जिस्मों पर अगर जो कपड़ा है, हम कपड़े पहनते हैं ईद और ईद के दिन, हम अपने साल में 2 या 3 जोड़े कपड़े सिला सकते हैं. मिस्टर प्राइम मिनिस्टर, आज वो गरीब मुसलमानों की तरफ से मैं हिंदुस्तान के वजीर आजम से सवाल कर रहा हूं, क्या आप हमारे जिस्म पर कपड़ा देखना चाहेंगे, नहीं देखना चाहेंगे. कौन सा भड़काऊ भाषण है बताओ मुझे. मैं चैलेंज कर रहा हूं उन तमाम लोगों से जो मुझ पर इल्जाम लगाते भड़काऊ भाषण का. ठीक है, एक दिन हम डिबेट कर लेंगे, किसी महाराष्ट्र के बड़े मैदान को लेंगे, तुम आ जाओ 100
निशानी पे लिखा हुआ है भड़काऊ भाषण। ये नहीं बोल सकते, वो नहीं बोल सकते, ये नहीं कर सकते। अब क्या मैं टॉयलेट को भी जाऊं तुम्हारे से पूछने के लिए? कुछ नहीं बोल सकते। क्या करूं? आहू करूं? अरे हम गमों में डूब रहे हैं, हमारे मसाइल हैं, बच्चे जेलों में सड़ रहे हैं। नहीं तो मेरे को यही रोक लेंगे। कौन सा जेल है आपके पास? येरवाड़ा में भिजा देंगे लोग। फिर मेरे को परलो भी नहीं मिलेगा। परलो सुपरस्टारों को मिलता कहते, खाली उनको ही मिलता। अच्छा, जेल में रह के कोई एक पैक बना रहा कहते, एक पैक क्या हो रहा भाई? महाराष्ट्र की जेल में बैठ के कोई एक पैक बना रहा और हमको एक पैक नहीं मिल रहा। एक नदी के किनारे एक बंदर बैठा हुआ था। बंदर बैठा हुआ था और बंदर क्या कर रहा था? वो नदी में हाथ डाल के मच्छी को निकालता, पत्थर पे रखता। 1 2 3 4 निकाला तो दूसरा बंदर बोला, कहीं को निकाल रहा भाई, क्या वजह है निकालने? तो बंदर बोला, नहीं मच्छी को बचा रहा हूं मैं। अरे बंदरों, हमको पानी में रहने दो, हमको पानी से मत निकालो। ये जो रिजर्वेशन का पानी है उसमें हमको रहने दो। हम उसमें तीरना चाहते, अपनी मंजिल को तलाश करना चाहते। और याद रखो, हमारी मंजिल हिंदुस्तान को मजबूत बनाना। आपण बघितलं ओवेसींच्या भाषणाचा हा अंश, एकूण आजचा त्यांचा टोन बराच उदार आणि सर्वसमावेशक असा वाटला तरीसुद्धा ओवेसी हे प्रक्षोभक भाषणं करतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर काही आरोपही झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे। मुद्दा असा आहे की ओवेसी एकटेच प्रक्षोभक भाषणं करतात का? म्हणजे आपण आत्ता ओवेसींच्या अनुषंगाने जो काही गदारोळ सध्या पुण्यामध्ये झाला किंवा पुणे पोलिसांना सुद्धा त्याच्या अनुषंगाने बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागलं। मुद्दा असा आहे की आपण बघतो आहोत की एकीकडे साक्षी महाराज यांच्यासारखा खासदार काय प्रकारचे विधान करतो हे आपण बघितलेलं आहे। धर्मनिरपेक्षता हे मूल्यच असता कामाने राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची विधानं होत असतात। भारतीय जनता पक्षाच्या संपर्कातल्या ज्या संघटना आहेत त्या संघटना काय प्रकारची भाषा वापरतात ते आपण बघतो आहोत। हे सगळं सुरू असताना वर्षा भोसले आत्ता माझ्यासोबत आहेत। वर्षा भोसले ह्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आहेत। वर्षा भोसले, एक आता मगाशी ओवेसींचं भाषण आपण ऐकलं, ते स्वतः असं म्हणाले की मी प्रक्षोभक भाषणं करतो आणि बाकीचे कोणी करत नाहीत का? त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ओवेसींबद्दल काय बोललं पाहिजे हा एक वेगळा विषय आहे, पण असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाशी संबंधित ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अनेकदा प्रक्षोभक बोलणारे लोक आहेत। मात्र त्याच्याविषयी कोणी चर्चा करत नाही किंवा त्याविषयी भाजपमधून कधी निषेधाचा सूर फारसा व्यक्त होत नाही। तुम्ही कसं बघता याच्याकडे? मुळात पुण्यामध्ये आज जी परिषद झाली आणि त्याला विरोध झाला, हा विषय खूप कालपासून हा चर्चेला होता। पण अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू, ह्या दोन्ही बंधूंनी हैदराबादमध्ये निर्माण केलेला दबदबा, तिथे असलेली दहशत आणि त्यांच्या दहशतीमुळे तिथले एक भीतीचं असलेलं सावट, या सगळ्यांचा विचार करता आता महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा तसं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ नये, सर्वसमावेशक भूमिका असली पाहिजे, आरक्षणाचा मुद्दा नंतरचा, पण आधी दहशतीचं सावट निर्माण होऊ नये आणि या विषयावरती मुळात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने मला वाटतं हा सगळा गदारोळ झालेला आहे। दहशतीचं निर्माण न होता सर्वसमावेशक आणि सर्व भारतीय, सर्व हिंदुस्थानात राहणारे नागरिक एक आहेत असा विचार असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं। पण तुम्हाला असं वाटतं का की भाजपचं एकूण तत्त्वज्ञान किंवा भाजपचं एकूण राजकारण हे सर्वसमावेशक आहे? कारण बराक ओबामा जेव्हा गेले भारतामधून तेव्हा त्यांनी जे शेवटचं भाषण केलं, त्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडली की धर्माच्या आधारावरचं राजकारण करू नका किंवा धर्माच्या आधारावरचं विभाजनाचं राजकारण केलं तर भारताची प्रगती होऊ शकणार नाही। तेव्हा असं मानलं गेलं की ओबामांनी या कानपिचक्या दिलेल्या आहेत मोदी सरकारला। याचं कारण असं की भाजप सरकार हे मुळात सर्वसमावेशक आहे की नाही याच्या अनुषंगाने कायम प्रश्न उपस्थित होत असतात। म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी काय बोलतात हा एक वेगळा मुद्दा आहे, पण भारतीय जनता पक्षाशी संबंधित मंडळी, मग ते खासदार असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांचे, विश्व हिंदू परिषद आहे किंवा बजरंग दल आहे, ही सगळी मंडळी ज्या प्रकारच्या भूमिका घेत असतात ते सगळं बघता मुळात सर्वसमावेशकतेवर तुमचा विश्वास आहे का असा प्रश्न निर्माण होत असतो। त्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल?
मुळामध्ये सर्वसमावेशकता आणि नरेंद्र मोदी काय म्हणतात त्याच्यापेक्षा नरेंद्र मोदी नेहमीच हे म्हणत आलेत की सगळ्या भारतीयांचा समग्रतेचा विचार झाला पाहिजे. अर्थात आता वेगवेगळ्या दिशेने लोक एक विषय बोलला तर तो वेगळ्या अँगलने नेतात, त्याच्यावरती चर्चा वेगळ्या पद्धतीने होते, पण प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी ही कायम सर्वसमावेशक भूमिका ही ठेवत आलेली आहे. तसा विचार आहे. कधीही त्यांनी धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटत नाही किंवा कुठल्याही एका दिशेनं ही चर्चा गेले भारतीय जनता पार्टीची धर्माच्या बाबतीतली. भाजप धर्माचं राजकारण करतंय असं अजिबात वाटत नाही वर्षा भोसलेंना. आपल्यासोबत प्राध्यापक जयदेव डोळे आहेत औरंगाबादमधून. डॉक्टर जयदेव डोळे हे राजकीय विश्लेषक आहेत, अभ्यासक आहेत, पत्रकार आहेत. डॉक्टर डोळे, मला सांगा की आता ओवेसींच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर विशेषतः पुण्यामध्ये एक मोठी चर्चा झाली. त्यांच्या सभांना परवानगी द्यायची की नाही याच्यापासून चर्चा सुरू झाली आणि मग प्रक्षोभक भाषणं वगैरे वगैरे असं सगळं सुरू झालं. एक महत्त्वाचा मुद्दा आता असा पुढे येतोय की धर्माच्या आधारावरचं राजकारणाला बळ मिळतं आहे. त्यामुळे या प्रकारचे प्रक्षोभक भाषणांना एक चांगला मोठा श्रोता मिळतोय. अशा प्रकारची एकूण भावना किंवा अशा प्रकारची भीती आत्ता महाराष्ट्रभर देशभर व्यक्त होते आहे. या सगळ्या राजकारणाकडे, या नव्या राजकीय संदर्भांकडे तुम्ही कसं बघतात? सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की हैदराबाद मुक्ती संग्रामाचा एक अभ्यासक आणि एक लाभधारक या नात्यानं MIM या पक्षाविषयी माझ्या मनात अगदी घोर शंका आहेत, आक्षेप आहेत. कारण या पक्षाचा इतिहास निजामाच्या बाजूचा होता. स्वातंत्र्य लढाईमध्ये या पक्षानं खूप प्रतिकार केलेला होता. पण घटनेशी इमान राखून आणि लोकशाही प्रथा परंपरांचा आदर राखून जर हा पक्ष काही राजकारण करत असेल तर तो बरोबर आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, प्रक्षोभक भाषण करणारा हा असदुद्दीन नाही, तो अकबरुद्दीन आहे आणि त्याच्यावर बंदी अनेक राज्यांमध्ये आहे. हा जो माणूस आहे आत्ताचा ओवेसी, तो बॅरिस्टर आहे, तेव्हा कसं बोलावं, किती बोलावं हे त्याला अगदी पक्क माहिती आहे. आता या निमित्तानं दिसतंय असं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्या मागचा मुसलमान हटला आहे. कारण या पक्षाबद्दल आता त्याच्या मनात काही शंका, त्याच्या मनात काही आदर नाही, कारण त्यानं काही केलं नाही. म्हणजे भाजप आणि शिवसेनेचा जो आरोप असतो की यांनी तुष्टीकरण केलं, अनुनय केला मुसलमानांचा, आणि आता जे भाषणात मुद्दे मांडले की आमचा एकही IAS नाही, एकही IPS नाही किंवा आमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आरक्षण पाहिजे, तर आरक्षणाची मागणी होते ह्याचाच अर्थ काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं मुसलमानांचा अजिबातच कैवार केला आणि त्यांची कदरच केली नाही. त्याच्यामुळे यांचं व्यासपीठ आक्षेपार्ह आहे, पण मागण्या बरोबर आहेत. आणि त्या थोड्याशा तीव्र भाषेमध्ये, संतापजनक भाषेमध्ये जर मांडल्या तर त्याला प्रक्षोभक म्हणण्याचं काही कारण नाही. याच्यापेक्षा प्रक्षोभक रामजादे आणि हरामजादे अशी भाषा मंत्रिमंडळातल्याच एका व्यक्तीनं, एका महिलेनं केल्याचं आपण ऐकलेलं आहे. त्याच्या तुलनेत आजचं ओवेसींचं भाषण बरंचसं संयमी, बरंचसं मुद्देसूद आणि आवश्यक असलेल्या मुद्द्यांना स्पर्श करणारं होतं. म्हणूनच त्याला प्रचंड गर्दी झाली आणि त्याला प्रतिसादही मिळाला. आता धर्माचं राजकारण सुरू झालंय का? मग तिकडे अकाली दलाला परवानगी आहे, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? रिपब्लिकन पक्षांना तर आहेच आहे, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? आणि शिवसेना भाजप तर उघड आहे. भाजपला या लोकसभा निवडणुकीमध्ये एकही मुसलमान निवडून आणता आलेला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मग असदुद्दीन ओवेसींसारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे धर्मनिष्ठ राजकारण करणारे लोक आहेत असं वाटतं. त्याच्यामुळे त्यांच्या धर्मनिष्ठ राजकारणाला उत्तर मुस्लिमांचं धर्मनिष्ठ राजकारण जर होत असेल तर मग ते निश्चितच धोक्याचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या देशाच्या सेक्युलर घटनेचं जो काही राजकारण आहे, जो आधार आहे, तो नाहीसा होतो. म्हणून आधी अल्पसंख्याकांना आणि छोट्या दुबळ्या जातींना त्यांच्या धर्माचा आधार घेऊन, जातीचा आधार घेऊन राजकारण करावं लागतंच. कारण तोच त्यांच्या ताकदीचा प्रश्न असतो, तीच त्यांची ताकद असते. जिथे लोकसंख्या प्रचंड आहे त्यांना धर्माची काही गरज नसते, कारण लोकशाही त्यांचीच असते. म्हणून थोडंसं सहानुभूतीपूर्वक आपण या राजकारणाकडे बघितलं पाहिजे. त्याला धार्मिक वळण लागता कामा नये, एवढी काळजी घेतली तरी पुरेसं आहे असं मला वाटतं.